राम कृष्ण हरी. राधा राधा. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. कसे आहेत बरं? सगळे मस्त आहेत ना? असंच मस्त राहावा, खुश राहावा, आनंदी राहावा. माझं सगळ्यांना आशीर्वाद आहे बघा. माझा आशीर्वाद जे बी घेत आहे ना ते हे बघा, कोणतं बी काम. एक टाईम द्या का मुंबईला लाईफमध्ये आपल्या येत होता मुलगा. मुंबईला म्हणला, आई मी मुंबईला चाललो आहे इंटरव्ह्यू द्यायला. आणि ते आता गेलेल्या 6 महिन्यापूर्वी आलं तर बघा. तर म्हणला, आई मला नोकरी भेटली की. म्हणला तुम्ही मुलाला घेऊन मुंबईला या. तर मी म्हणलं नाही ना, आमचे मुलं नाहीत येतो म्हणलं. आमचे मुलं म्हणलं येडवमध्ये बी नाहीत. म्हणलं मी बघितलं आहे की मुलाला तुमच्या. तर मी म्हणलं असं नाही का, म्हणलं हे पोरं आहेत ना म्हणलं आपले प्रिन्स आणि तनू. आणि ते आपला राम असतो ना, ते कधी कधी असतो. आणि ह्या पोरांना नाही का आपलं कधी कधी असं चालले ना तर मी इकडून तिकडून थोडंफार घेत असते कधी कधीतरी, तरी सारखं नाही. रामकृष्ण हरी. बघा, एक भगवद्गीता पाहिजे होती, एक मॅडमला पाहिजे होती. तर बघा आता ती म्हणली कुठं भेटन आपल्याला भगवद्गीता, कुठं भेटन. बघा आता आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही दिलं असतं. आम्हाला गरज होती म्हणून आम्ही नाही का मागायला 2-3 महिन्यापूर्वी आम्हाला पण असंच कोणीतरी दिलं हो, आपल्या तुमच्यासारख्या महात्माने. म्हणजे ते खूप हे आहे ना, त्यांना देवाचं एवढं ज्ञान आहे ना, भरपूर ज्ञान आहे. त्याने आपल्याला ते भगवद्गीता पैसे नाही घेता, ते 200 रुपयाला आहे. पुढे आपल्याकडून काय पण घेतलं नाही पैसे. त्याने आपल्याला आणून दिलं. आपण बघा तेवढ्या दुःखामध्ये ते किती 1 महिना बघा आपण ते पूर्ण केलं. आणि एक दुसरं दिलेलं आहे ना, ते आपली सुनबाई रोज सकाळी संध्याकाळी वाचित या. देव परमेश्वर तिचं चांगलं करू. जे बी हे बघा भगवद्गीता वाचते ना, तर त्याच्या घरामध्ये एक हे बघा किती पण दुःख असलं ना तरी सुख येतं बघा. म्हणजे कसं, आम्ही तर हे बघा बाहेर कसं पडलो, आम्ही तर जिंदगीत बाहेर बी नसतं पडलं. पण त्या भगवद्गीतामुळं आम्ही लई बघा पुढं आलो बघा, लई पुढं आलो. नाहीतर आम्ही एवढं दुःखाचा डोंगर करून आम्ही बसलो होतात ना, तसं त्या बघा दुःख जिंदगीभरचं आपलं जाणारच नाही आहे. आपलं दुःख जाणारच नाही जिंदगीभर. मी आई आहे म्हणल्याच्या नंतर हे बघा दुसऱ्यांचं जाईन, पण माझ्या मनामधलं जिंदगीत जाणार नाही. हे काय या येडोच्या नादीने मोबाईलच्या नादी जर थोडीशी आहे म्हणून बरं आहे, नाही तर मी धरणीलाच पडले असते बघा. सगळे मला तेच म्हणतात, बरं ह्या तरी नादी आहेस तू. मी म्हणलं जाऊ दे, पैसाच काय लय काम नाही करत म्हणलं. जाऊ दे, माझी ओळख तर साऱ्या जगामध्ये झाली आहे, बाहेरच्या देशापर्यंत माझी ओळख झाली आहे. मला कोण ओळखत होतं हो? मला कुणी नव्हतं ओळखत. आमच्या मालकाने मला कधी बाहेरच काढलं नव्हतं का, तर मी नुसतं दिवसभर कामं करायचे, कमवायचं, सगळं करायचं. लेकराचा सांभाळ करायचं, आलं गेलं आपलं जे आहे ते घरदार सगळं सांभाळायचं आणि पैसा कमवायचं. पण आपल्याला असं बाहेर जायचं हे ते आमच्या मालकाने मला कधी दाखवलंच नाही बघा. मेन तर आमच्या मालकाने ह्याच्यासाठी मला कधीच बाहेर नाही निघू दिलं. कुठं दुःख झालं सुख झालं मला काय म्हणायचे, बस तू घरी, तुझी तब्येत नसती बरोबर, बस मी जातो ना. हे बघा माझे मालक जिथं नाही तिथं गेलेले होते. जिथं नाही, भले माझ्या मालकाच्या टायमाला कुणी एवढं आलं नव्हतं का, तर ते लॉकडाऊन होतं हे ते, म्हणजे बहाणेच झाले होते. अहो यायचं झालं तर कुठून मी माणूस येत आहे आणि बहाणे नाही तर ह्याला काय बहाणे म्हणतात का, तरी बहाणे केले. आता काय मी नाव नाही घेत कोणाचं, काय नाव घेतलं ना माणसाचं मन दुखतं या, म्हणून आपल्याला नाव घ्यायचं नाही. जाऊ द्या, गेलं झालं, गंगेला वाढलं ना, आपण कशाला काढत बसायचं. परी हे बघा माझा मालक जिथं नाही तिथं जात होता, सुखाला दुखाला म्हणजे खुशीला, कुठं पण माझे मालक जात होते, कुठं पण. प्रेम मला हो ह्या बाबतीत मला कधीच बाहेर नाही काढलं, कधीच नाही. एवढा जीव होता ना माझ्यावर, आता काय सांगायचं तुम्हाला. लई जीव होता माझ्यावर, जसा लेकरावर होता ना तसा माझ्यावर होता. आपल्याला एवढं लेकरं होते. आता तुम्हाला अर्ध्या डझन म्हणलं ना तुम्ही हसताय आणि म्हणताय आमचे टिंगल करायला. अहो टिंगल नाही करत, खरंच अर्धा डझन मला लेकरं येतात, खरंच. मी खोटं नाही सांगत. आणि लाईफमध्ये तर मला किती वेळेस म्हणले तुम्ही खोटं सांगायला असं तसं, पण नाही. अहो जे आहे ते कमी का म्हणायचं, नाही का. जे आहे ना ते आहे. आणि माझी कशी आदत आहे पहिल्यापासून, आपल्याला जीवावर येऊ द्या तरी आपण खरं बोलणार. खोटं बोलून आपण काय मिळवणार आहे, मी काय मिळवणार आहे खोटं बोलून. खोटं बोलले असतं तर 4 बंगले असते, तरी आपल्याला खोटं बोलून मिळवायचंच नाही.
हे बघा पसाभर बी आपण काहीतरी केलं आहे ना आपल्या लेकरा बाळासाठी, आपल्या अवलादीसाठी. हे बघा मी तर म्हणते, मी तेवढं केलं आहे ना, तुम्ही नुसतं तिथं 100 इटच तुम्ही लावा त्या घराला. मी तर एवढं म्हणते बघा पोरांना, ते तुमच्या मेहनतीचं 100 इटच लावा त्या घराला, तरी पण मी तुमचे पाठ थापडते. मी हे बघा माझं परिवार धरून, माझे सासू सासरे हे ते, आणि पहिलं तर माझ्या बापापासून मी सहकार्य केलेलं आहे, बापापासून केलेलं आहे. तर हे बघा सगळ्यापर्यंत केलेलं आहे. मी नाव नाही घेत, ते सगळ्यापर्यंत केलेलं आहे. जे बी इडं माझं ऐकन ना त्याच्या मनाला ठसन की हा खरंच आमच्या पण म्हणजे ते कोण आहे ते पण नाही मानणार, परी ओळखून घेणारे घेतात. ज्याला अनुभव होईल ना ते बरोबर ओळखून घेतात. म्हणून आपल्याला नाव घ्यायचं नाही ना, काहीच नाही. आपलं जसं चाललं ना तसं चालवायचं. म्हणून हे बघा आता आई माझी, एवढी आई माझी बिमार पडली, किती घाबरून गेले, 2 दिवस रडले पडले. आमची बहीण म्हणली, बेडवाली म्हणली, ये बाई म्हणली, कशाला लागली म्हणली तशी करायला, वाटलं तर म्हणली गाडी भाडं बघायला येईन, काहीतरी करायला येईन. परी माझ्याकडे पैसे पण नव्हते, आणि मग आपले जाणार होते, आपले भाऊबंद हे ते भाषे जाणार होते. तर मग ते म्हणले यायचं तर या म्हणले, आत्या परी तुम्हाला राहावं लागेल, तिथं राहावं लागेल. म्हणल्याच्या नंतर या असे वातावरण इकडे तिकडे चालले, तर म्हणलं गाडी मोटर हे ते बंद झालं तर काय करावा. म्हणून शिने आपला जीव सगळ्या लेकरा बाळामध्ये, आपला जीव सगळा लेकरा बाळामध्ये. थोडं बाहेर बी गेलं तरी घाबरते. आता मग गेल्या बारीनं आईचं असंच, आई आता कशी माझी बिमार आहे तसंच गेल्या बारीनं गेले बघा. गेल्याच वर्षी गेल्या बारीनं गेले ना, तर हे बघा एवढा पाऊस, एवढा पाऊस, एवढा पाऊस. अहो तिथं मला जेवण नाही हो. मी एवढं सोन्याचं घास करत होते, माझी बहीण, माझे बहीणचे मुलं किती मला जे नाही ते आणून टाकत होते खायला. वापस भावाच्या घरी गेले, तिथं तर बाई माझे भाषे आता काय सांगू. मी असे हे एवढं बनवते म्हणून आमच्या भाषणाला माहिती आहे. म्हणून नाही माझ्या भाषेने आता लग्न झालेलं बासा आत्या येणार रे. आता इडो माझी इडोवाली आत्या आहे. म्हणून सिने त्याने 700 रुपयाचं वायफाय भरलं बघा. म्हणलं 6 महिने झालं भरलं नव्हतं आम्ही, का तर म्हणलं सगळ्याच्या हातात मोबाईल आहे, आणि मग तुमच्यासाठी मी वायफाय भरलं. म्हणलं बरं बाबा, तेवढं तरी माझं नशीब. बघ असं असते. म्हणजे आपण हे बघा चांगले गुण गायलं ना तर आपलं देव परमेश्वर चांगलंच करतंय. हे बघा आपल्या मनात खोट नाही, आपल्या मनामध्ये बिलकुल खोट नाही. काय करायचं खऱ्याने करायचं, खोट्याने नाही करायचं. आणि खोटं कधी बोलायचं नाही, खरं चालायचं, खरं बोलायचं. त्याच्यात खरं बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे ना, एवढी ताकद आहे ना. खरं बोला बरे. हे बघा एकदा आपण खोटं बोलणार, 2दा खोटं बोलणार, एक दिवस तर आपल्याला खरं बोलावंच लागतंय. म्हणून खऱ्याने हे बघा, खऱ्याने चाला, देव परमेश्वर नक्कीच चांगलं करून. आता माझ्यावर एवढा दुःखाचा डोंगर, एवढं कर्ज बाजारी हे ते, एवढा रोज एवढा पैसा लागत होता, सगळं होत होतं. पण मी बघा मनातून घाबरले, वरून घाबरले का मी सांगा बरं. एखादी बाई धरणीला पडली असती एवढ्या दुःखामध्ये. अहो लेकराचं दुःख लई मोठं असतंय. लेकराचं दुःख एवढं मोठं असतंय ना, लेकराच्या दुःखापेक्षा कोणचंच दुःख मोठं नाही बरं का. तुम्हाला मी खरं सांगते, खोटं नाही सांगत. बरं लेकरं हो, हे बघा आपण त्या लेकराला लहानाचं मोठं करतो, मोठ्याचं हे बघा त्यांचं भविष्य बनवतो, आपण त्यांचं सगळं चांगलं करतो. आणि मोठं होणं लेकरं आपल्याला येडं समजतात. आपल्याला लेकरं आपण हे बघा त्यांचा कसला हिसाब मागायचा तुम्ही सांगा. ते आपल्याला 2 पैसे दिले तर आपल्याला हिसाब विचारतात, आणि आपण त्या लेकरांचा कसला हिसाब त्यांना सांगायचा. हां हागरं काढलं, मूत्र काढलं, रात्रीचं जागलेलं, हां रात्रीचं दूध पाजलेलं, हे त्यांचा हिसाब घ्यायचा हे लेकरांचा. हां आई हिसाब आहे बघा कधीच घेत नसती. या लेकरं आपल्याला हिसाब घेतात, पण आई कधीच हिसाब घेत नाही. आई हे बघा मेहनत करून लेकराचं पोट भरण, पण आई उपाशी झोपण. लेकरू म्हणलं ना आई तू जेवलीस का, तर ते हे बघा आई म्हणणार बाळा मी तू यायच्या पहिलंच जेवले, तू जेव, तू खा पोटभर, अशी म्हणणार आई. अशी आई असती. आणि हे बघा आईची किंमत करायला शिका. आई म्हणजे हे बघा देवाला जाऊन देव नसतं पावत. तुम्ही घरी आईची सेवा करा. आईचं काय दुखतंय खुपतंय हे ते आईला विचारा, ते तुम्हाला हे बघा पुण्य लागन. आणि ते तुमच्या तुमचे दोस्त मित्र कुत्रे तुमच्या कामाला नाही येणार.
तुमच्या कामाला कुणी नाही येणार, तुमची आई उभा राहील त्या टायमाला. आई तुमची काळजी करते. लेकरू घरी येईन ना, आता 10 त्या रोडला जाऊन उभा राहते आई. माझं लेकरू इकडून येईन का तिकडून येईन. जेव्हा लेकरू घरी येत आहे तेव्हा त्या आईच्या आत्म्याला शांतीन, तेव्हा 2 तास खाती सुखाने. अशी आई असती, ह्याला म्हणतात आई. हे बाहेरच्याच काय हो, हे बघा बाहेरचं हे बघा भडकून द्यायला असतात, खायला असतात. आपला खिस्सा गरम असला ना तर आपल्याकडे येतात. आपल्याकडे काय नसू द्या, ते दोस्त जवळून जाते, राम राम म्हणते, आलो मी बस इथं. हे बघा असे दोस्त असतात. म्हणून दोस्तांच्या नादी लागू नका रे मुलांनो. हे बघा 100 घरचे मुलं तुम्ही ऐकतात माझी ही कहाणी सांगते तेव्हापासून. नक्कीच हे बघा तुमची आई कामाला येईन, तुमचे दोस्त कधी कामाला येणार आहेत. जवळ तुमचा खिसा गरम आहे ना तवरच तुमचे दोस्त आहेत. तुमच्याकडे एकदा नसू द्या, तुम्हाला असे धक्का मारून जाते तरी तुम्हाला विचारणार नाहीत काय चाललंय भाऊ तुझं. त्याला वाटतं ह्याची लय आता गरिबी झाली या, चला आपण आपल्याला 2 पैसे मागन, असं असतं हो. म्हणून हे बघा आपलेच मायबाप कधी बी कामाला येतात. आपल्या मायबापाकडे तुम्ही बघा, मायबाप काय म्हणतात काय नाही. मायबापाचं ऐकताना तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. मायबापाचा आशीर्वाद एवढा असतो ना की हे बघा देवाला पण मागं टाकतो मायबापाचा आशीर्वाद. आणि मायबापाला कधी म्हणू नका आई तू काय केलंस माझ्यासाठी, कधी म्हणू नका. हे बघ लय पाप होतंय. आईला कधीच बोलू नका आई तू माझ्यासाठी काय केलंस, हे शब्द म्हणूच नका. तुम्ही तुमच्या लेकरासाठी बायकोसाठी काय करतात ते बघा ना पहिलं, हे का नाही. चला रामकृष्ण हरी. हे बघा धन्यवाद तुम्हाला. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बोलायचं होतं तर हे पोरं बडबड करायलेत ना म्हणून मी बंद करायला लागले. थोडं 5 मिनिटं ठेवायचं होतं. आता मला 12 मिनिटाचा व्हिडिओ करायचा होता. पण आता किती मिनटं झाले काय माहिती, बघू बरं. 8 मिनिटाचं झालंय का 9 मिनिटाचं झालंय की बघा. किती मिनिटाचं झालंय बघ रे जरा. हे पोरा 8-9चं झालंय वाटतं. 12चं करायचं बघ बरं. अजून 1-2 मिनिटं करते मग. ये बरं जरा ये. अहो मला एवढं दिसायला लय आता कमी पण झाले. आकडे समजायला लागलेत मला थोडे थोडे. बघ बरं मला आकडे समजायले म्हणजे अहो बघून मला समजायलेत आकडे. हो गया ना 12. हो काय हा झाला म्हणते हो 12 मिनिटाचं. अहो मला काय माहिती रडून दिसा नाही हो. बघा बघताना माझ्याकडे डोळे माझे किती सुजलेले असतात. आणि बघा दिवसभर मला काही कळत नाही. येडं बनवायचं नुसतं येड्यावणी होतंय, नुसतं रडते. माझं दुःख काही जिंदगीत जाणार आहे का हो. माझं दुःख हे बघा जिंदगीभर राहणारच माझं दुःख. म्हणून हे बघा रडून मी परेशान हो. लय रडते माझ्या लेकरासाठी. मी एवढी रडते ना जन्मलं तसं पोटात राहिलं तसं मला याद येते हो माझ्या लेकराची. लेकूर माझं पोटात राहिले होते 2 लेकरं तेव्हापासून याद येते मला. काय सांगू तुम्हाला माता बहिणींनो. रामकृष्ण हरी. विसरू नको श्रीरामा तू मला विसरू नको. रामकृष्णाने 12 मिनिटाचं होऊन गेलं. 13 मिनिटाचं झालं असतं तसं 16चं केलं असतं तरी जाऊ दे आता. रामकृष्ण हरी. जय सीताराम बोला जा रात्रीच्या टायमाला. जय सीताराम. रामकृष्ण हरी. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. धरती माता, तुलसी माता, मेघराजा, चंद्रमा, सूर्य, नारायण देवातले देवा माझे तुम्हाला कोटी धन्यवाद. देवाला पण धन्यवाद करायला पाहिजे, धरती माताला करायला पाहिजे. सगळ्या देवाला नमस्कार करून झोप जा, चांगलं असतंय. मेले मेहनतीनं येडो बनवते मुलांनो, माझ्या माता बहिणींनो, भावाईनो. माझा मेहनतीचा येडो असतंय. मला उभा राहून येडो काढू वाटणार म्हणून मी हे बघा माझ्या पायाचा त्रास आहे म्हणून मी आता आपलं गोष्टी सांगते, कथा बिता सांगते. बघा तुम्ही मंदिरमध्ये जाताय, कथा ऐकताय, कीर्तन ऐकताय, भजन ऐकताय. तसंच माझं हे बघा मला आता उभा राहायला जरा जमत नाही म्हणून मी असं नाही का कहाणी कथा सांगते बघा. रामकृष्ण हरी.